लोकनेते स्वर्गीय दौलतराव तथा बाळासाहेब देसाई यांचा जन्म 10 मार्च 1910 रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मरळी येथे झाला। आमचे मित्र शंभूराजे या ठिकाणी आहेत। खरं म्हणजे ते अत्यंत मला माहिती ते अत्यंत सौभाग्यशाली आहेत की आज त्यांना या प्रस्तावाकरता या ठिकाणी उपस्थित राहता येत आहे। त्यांनी प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमधून पूर्ण केले। तसेच अत्यंत खडतर परिस्थितीला तोंड देत त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी मराठा वसतिगृहात राहून राजाराम कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले। 1939 मध्ये पाटण व कराड येथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय करण्यास प्रारंभ केला। स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता। तसेच स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी कित्येक स्वातंत्र्य सैनिकांना अनेक प्रकारची मदत केली होती। त्यांनी 1941 पासून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात करून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रावर आपल्या कर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवला। आपल्या राजकीय कारकिर्दीच्या प्रारंभी बाळासाहेब 12 वर्ष लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते। जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे तसेच त्यासाठी करवाढ करणारे ते राज्यातील पहिले अध्यक्ष अशा प्रकारे एक नवीन इतिहास त्यांनी तयार केला। स्वर्गीय बाळासाहेब देसाई 1952, 1957, 1962, 1967, 1972 व 1978 असे 6 वेळा सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघातनं महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते। त्यांनी 1956 मध्ये विधानमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद, 57 ते 60 सार्वजनिक बांधकाम मंत्री, 60 ते 62 शिक्षण मंत्री, 1962 ते 63 कृषी मंत्री व 62 ते 67 गृहमंत्री व काँग्रेस पक्षाचे उपनेते म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता। त्यांनी जुलै 1977 ते मार्च 1978 या काळात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपदही भूषविले होते। नियतीने न्याय दिला असता तर बाळासाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील होऊ शकले असते। मात्र हे मर्यादित कालावधीचे पद देण्यापेक्षा नियतीने त्यांना चिरंतन असलेले लोकनेते पद बहाल केले, ही देखील मला असं वाटतं एक विलक्षण गोष्ट आहे। लोकनेते या संबोधनाने गौरवान्वित झालेले बाळासाहेब हे महाराष्ट्रातले पहिले प्रमुख नेते स्वातंत्र्योत्तर काळातले आहेत, हे देखील या ठिकाणी आपण जर म्हटलं तर ते अयोग्य होणार नाही। आधुनिक महाराष्ट्र घडला, उभा राहिला तो अशा काळाच्या पलीकडे पाहणाऱ्या धुरणांच्या कर्तृत्वातून। पाटण तालुक्यातील शताब्दी स्मारकाच्या उभारणीस प्रारंभ करून महाराष्ट्र सरकारने त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। गेले कित्येक वर्ष रखडलेल्या स्मारकाचे काम या ठिकाणी युतीने नोव्हेंबर 2015 मध्ये झालेल्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यास मी स्वतः उपस्थित होतो। या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील 75 ते 80% काम हे पूर्ण झाले आहे आणि दुसऱ्या टप्प्याच्या कामाला देखील आता राज्य सरकारने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। ते काम देखील लवकरच सुरू करण्यात येईल। महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरच्या महत्त्वाच्या कालखंडात बाळासाहेबांनी महत्त्वाची खाती सांभाळली। विधानसभेचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले। ज्या कालखंडात राज्यात अनेक दिग्गज नेत्यांच्या मांदियाळीत बाळासाहेबांचा स्वतंत्र ठसा हा आपल्याला पाहायला मिळतो। बाळासाहेब एक फरडे वक्ते होते। त्यांच्या वक्तृत्वानं ते अनेक वेळा सभा जिंकायचे। त्यांच्या वक्तृत्वानं त्यांनी विधानसभा देखील मोठ्या प्रमाणात गाजवली होती। तुमचा कायदा जर गरिबांच्या भाकरीचा प्रश्न सोडवू शकत नसेल तर तो कुचकामी आहे, हे बाळासाहेबांचे रोखठोक आणि सरळसोट तत्वज्ञान होते। राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात काही जोडगोळ्या गाजल्या, त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब आणि बाळासाहेब देसाई साहेब ही जोडगोळी अशीच महाराष्ट्र उभी करणारी अशा प्रकारची गाजलेली ही युती होती। गृहमंत्री म्हणून विशेषतः कसोटीच्या काळात बाळासाहेबांची कर्तबगारी अत्यंत लक्षणीय होती। पोलीस खात्याच्या विविध समस्या त्यांना जाणीवेने सोडवल्या। राज्यात ठिकठिकाणी मोठ्या संख्येने दिसणारी पोलिसांची शासकीय निवासस्थाने हे त्यांचंच कर्तृत्व आहे। गृहमंत्री म्हणून त्यांनी बजावलेल्या कामगिरीमुळे पोलादी पुरुष या विश्लेषणानेही त्यांचा अत्यंत खंबीरपणे गौरव झालेला आहे। बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी तडफेनं अतिशय कमी वेळात उभारलेल्या कोयना जलविद्युत प्रकल्पाने महाराष्ट्राला ऊर्जा दिली आणि आजही महाराष्ट्रामध्ये हा प्रकल्प एक अत्यंत मॉडेल अशा प्रकारचा प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे पाहिलं जातं। कृषी मंत्री म्हणून
मोठ्या प्रमाणावर शेती सुधारणाचा अवलंब त्यांनी केला. राज्यात ठिकठिकाणी शेती महाविद्यालय स्थापन करण्याचं काम त्यांनी केलं. पीक स्पर्धांचं आयोजन त्यांनी केलं. शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी घेतलेला सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे ईबीसी गटातील विद्यार्थ्यांना सवलती देण्याचा. कालच आपण ईबीसी गटातल्या विद्यार्थ्यांच्या सवलती वाढवल्या, पण पहिल्यांदा या राज्यामध्ये ईबीसी विद्यार्थ्यांना जी सवलत मिळाली ती सवलत बाळासाहेब देसाई यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाली. आताच आपल्या सरकारनं ही 1 लाखावरची 6 लाखापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय आणि 605 अभ्यासक्रमांपर्यंत आपण ती सवलत देखील देण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेतलेला आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाची उभारणी देखील ही स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नातूनच त्या ठिकाणी झाल्याचं आपण बघितलं. महसूल मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या मालकीची खाते पुस्तिका देण्याचा निर्णय घेतला. कार्यालयातील कर्मचाऱ्याने आपल्या कामाकरता पैसे मागितल्यास वरिष्ठांशी संपर्क साधावा, ही आज शासकीय कार्यालयाबाहेर दिसणारी पाटी हा त्यांचाच निर्णय होता. पाटण परिसराचा विकास आणि तेथील जनतेच्या मनातील त्यांचे आदराचे स्थान हेच खऱ्या अर्थानं त्यांचं सर्वात मोठं स्मारक आहे असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. बाळासाहेबांनी पाटण मतदारसंघात उभारणी केलेला सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्वावलंबनाचे प्रभावी माध्यम बनला आहे. या कारखान्यास पूरक ठरणाऱ्या 13-14 सहकारी पाणीपुरवठा संस्था देखील त्यांनी उभारल्या. राजकारणासोबत समाजकारणातही बाळासाहेबांचे मोठे योगदान होते. शिक्षण, सहकार, ग्रामविकास, कृषी, क्रीडा, संस्कृती अशा सर्व क्षेत्रांमध्ये अष्टपैलू कार्य हे बाळासाहेबांनी केल्याचं खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर भारताच्या प्रवेशद्वाराशी म्हणजे गेटवे ऑफ इंडिया समोर उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हे बाळासाहेबांच्या प्रखर निर्धाराचे प्रतीक. अनेकांचा विरोध मोडून त्यांनी या पुतळा उभारणीमध्ये अत्यंत मोलाची कामगिरी केली आणि मुंबईतला मराठी बाळा देखील जपण्याचं काम हे त्या कालावधीमध्ये त्यांनी केलं. मंत्रिपदी असताना त्यांनी सचिवाला एक जनहिताचे काम सांगितले, त्यावर अभ्यास करून सचिवांनी उत्तर दिले, साहेब हे कायद्यात बसत नाही. बाळासाहेब म्हणाले कायद्यात बसेत असे करा. सचिवांनी त्याचे नकार दिल्यानंतर बाळासाहेबांनी कठोरपणे सांगितले, ठीक आहे, समाजहितासाठी कायदा बदलून टाका. बाळासाहेबांच्या सांस्कृतिक साहित्यिक जाणीवा अतिशय संवेदनशील होत्या. बालगंधर्वांना स्वतःची गाडी पाठवून मंत्रालयात बोलवून त्यांचं मानधन त्यांनी सुरू केलं. वृद्ध कलावंतांना निवृत्ती वेतन, मराठी नाटकांना करमाफी ही त्यांच्याच पुढाकाराने झाल्याची आपण बघितली. श्रीमान योगी सारख्या श्रेष्ठ रचनेच्या निर्मितीस मागे बाळासाहेबांनी प्रेरणा दिली आणि बाळासाहेबांनी सूचना केल्यामुळेच रणजित देसाईजींकडून या कादंबरीचं लिखाण झाल्याचं देखील आपल्याला अनेक ठिकाणी वाचायला मिळतं. क्रीडाप्रेमी असलेल्या बाळासाहेबांचे या क्षेत्रातील भरीव योगदान. राज्य कुस्तीगीर परिषदेचे तब्बल 12 वर्ष बाळासाहेब देसाई हे अध्यक्ष राहिले. महाराष्ट्राच्या समाज राजकारणावर ठसा उमटवणाऱ्या काही प्रमुख परिवारांमध्ये आज देसाई परिवाराचा समावेश आहे. 3 पिढ्या समाजकार्यासाठी हा परिवार या ठिकाणी समर्पित आहे आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये बाळासाहेब देसाईंचं जे योगदान आहे ते योगदान अधोरेखित करण्याकरताच हा गौरवाचा त्यांचा प्रस्ताव या ठिकाणी या सभागृहासमोर मी मांडतो आहे. पतंगरावजी.